आपली परवानगी असेल तर 2 मिनिटं. त्यांनी अमरावतीलाच काल भाषण केलं. त्यांच्या माहितीसाठी पवारसाहेब 2001 ते 2013 अमरावती जिल्ह्यात दरवर्षी आत्महत्येचं प्रमाण 168 होतं. आता 14 ते 22 या कालखंडात दरवर्षी आत्महत्येचं अमरावती जिल्ह्याचं प्रमाण 353 आहे. म्हणजे 168 पहिल्या 1 ते 13 होतं. 14 सालापासून 22 सालापर्यंत अमित शहा नरेंद्र मोदी यांच्या कालखंडात हे रेट वाढला आत्महत्येचा, 353 झाला. अकोल्यात 109 होतं ते 171 झालं. यवतमाळमध्ये देखील ही परिस्थिती 214 होती ती 324 प्रमाण वाढलं. बुलढाण्यात 117 चे 289 आत्महत्येचं दरवर्षीचं प्रमाण झालं. वाशिम मध्ये 81 चं 101 झालं. याला अमित शहांच्याकडे काय उत्तर आहे? शरद पवार साहेबांनी आत्महत्या ज्यावेळी व्हायला लागल्या त्यावेळी मनमोहन सिंगांना यवतमाळमध्ये आणलं, तिथं परिषद घेतली आणि त्यांनी त्या 5 जिल्हा जिथं आत्महत्येचं प्रमाण जास्त आहे, दुष्काळी, त्यावेळी 4 साली दुष्काळ प्रचंड होता, त्यावेळी त्याचं उपाययोजना हुडकण्याचं काम केलं. आता 10 वर्षात एवढ्या आत्महत्या झाल्या तरी केंद्र सरकारने विदर्भातल्या जनतेला काही दिलं नाही. उलट त्यांच्या हातात 10 वर्ष सत्ता आहे, पण अमरावती रिजन मधला इरिगेशनचा बॅकलॉग त्यांना दूर करता आला नाही. आमचं 2.5 वर्षाचं सरकार होतं त्यावेळी मॅक्सिमम पैसे अमरावती रिजनला राज्यपालांच्या सूचनेनुसार देण्याचं काम आमच्या सरकारने केलं. यावर्षी दुष्काळाचं सावट आहे, दुष्काळी वर्ष दिसतंय. या जाहीरनाम्यात आपण आपलं सरकार आल्यास काही कर्जमाफीची घोषणा किंवा योजना ठेवली? आमचं ज्यावेळी 2019ला सरकार आलं त्यावेळी आम्ही महाराष्ट्रात कर्जमाफी केली आहे. हे आम्ही संसदेमध्ये ज्यावेळी हे मांडतोय त्यावेळी जो शेतकऱ्यांच्यासाठी आयोग करतोय त्या आयोगाकडून अशा कर्जमाफीचे डिसिजन्स, हे सूचना किंवा त्याचे निर्णय हे आयोगाने करावेत अशी त्यातली भूमिका आहे. त्या पद्धतीने आम्ही आयोगाचं गठन करणार आहोत. अजित पवार गटाच्या जाहीरनाम्यामध्ये यशवंतराव चव्हाणांना भारतरत्न मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करू असा उल्लेख करण्यात आलेला आहे. तुम्ही तो वारसा पुढे घेऊन जात आहेत, तुमच्या याच्यामध्ये उल्लेख भारतरत्न देण्यासाठी मागणी करता येईल, तो जाहीरनाम्याचा विषय होऊ शकत नाही. आणि भारतरत्न त्यांना दिला पाहिजे ही सगळ्या महाराष्ट्राचीच भावना आहे. आनंद आहे आमचा. उलट अशा गोष्टी, चांगल्या गोष्टी देशात झाल्या पाहिजेत. पण प्रॉब्लेम असा आहे की त्यांचं दिल्लीत ऐकत नाहीत, हा अलीकडचा प्रॉब्लेम आहे. इन्फ्रास्ट्रक्चर वाईज तुमच्या याच्यामध्ये 2-3 गोष्टी असतात. तुम्ही म्हटलं की सार्वजनिक खासगी भागीदारीसह जागतिक गुणवत्तेच्या गोष्टी होतील. इन्फ्रास्ट्रक्चर या